ज्या सुरेश धसांना काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील डोक्यावर घ्यायला तयार होते की वाह काय सुरेश अण्णा वाह. का बरं? कारण ते बीजेपीच्या आमदाराविरुद्ध बोलत होते, पंकजाताई मुंडे विरुद्ध बोलत होते, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते. म्हणजे ज्या महाविकास आघाडीला हरवून महायुती सरकारमध्ये आली, ज्या महाविकास आघाडीला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा केला होता, ते सरकारमधून तर गेलेच आणि सरकार पण महाविकास आघाडीची आली नाही. त्यामुळे कोणतरी एक आमदार हा बीजेपीचा असून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावरती यांच्या विरोधात जातोय. सुरेश भैया धस देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस ज्या प्रकारे लढले आणि खरंच त्या गोष्टी मानावं लागेल. पण आज मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्यावरतीच का टाहा फोडतात? आज ज्या प्रकारची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी वापरली ती भाषा खरंच सुरेश धसांबद्दल त्यांनी वापरायला हवी का? फडणवीसांबद्दल वापरतात, बाकीच्या नेत्यांविरुद्ध वापरतात, ह्या गोष्टी मानतात. याला मारू त्याला मारू, फिरू देणार नाही, घोडे लावू हे लावू वगैरे. पण आज सुरेश धसांबद्दल जे बोलले किंवा सुरेश धसांबद्दल ज्यांनी जे त्याला म्हणतात ना ते टाहो फोडून घेतला, तो खरंच करण्याची गरज होती का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की सुरेश भैया देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांच्या जे हत्याकरू होते त्यांना नक्कीच कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून याच्यानंतर अशा प्रकारचं घृणकृत्य हे कुणी करता कामा नये, अशा प्रकारचा अपराध कुणी करता कामा नये. या प्रकारची सजा त्यांच्या ज्यांनी त्यांची हत्या केली त्यांना झाली पाहिजे. या गोष्टीचं समर्थन सगळेच करतात, या गोष्टीचा पाठपुरावा सगळेच करतात आणि त्यामुळेच सुरेश अण्णा धस हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या पार्टीविरुद्ध, स्वतःच्या ज्या सरकारमध्ये सामील आहेत महायुतीमध्ये त्यांच्या विरुद्ध जाऊन ते लढा देत आहेत. पण आज मनोज जरांगे पाटील हे सुरेश अण्णा धस यांच्यावरती का बोलले? कारण की सुरेश अण्णा धस हे यांच्या धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले. आता मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये वैयक्तिक दुश्मनी किंवा वैयक्तिक दोष कधीच नव्हता, वैयक्तिक द्वेष हा कधीच नव्हता, वैयक्तिक दुश्मनी ही कधीच नव्हती. महाराष्ट्र पुरोगाम्यांचा राज्य समाज आता फुलेशाह आंबेडकरांचं राज्य महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये वैयक्तिक द्वेष हा तुमचे पॉलिटिकल विचारधारा वेगळी असू शकते, तुमचे पॉलिटिकल विचार वेगळे असतात, तुमची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, तुमची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्याच्यासाठी तुम्ही विरोधात असू शकता. पण वैयक्तिक द्वेष किंवा दुश्मनी ही महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हती. आपण महाराष्ट्रामध्ये काही तामिळनाडू नाही आहे की जिथे तामिळनाडूमध्ये या पार्टीचा आमदार त्या पार्टीच्या कार्यक्रमाला पण जाऊ शकत नाही. जिथे एक पार्टी सत्तेत असले की विरोधकांना जेलमध्ये टाकते. जयललिता हे त्यांचं बेस्ट उदाहरण, त्यानंतर करुणानिधी हे बेस्ट उदाहरण की जयललिता सत्तेत आल्या तेव्हा करुणानिधींना जेलमध्ये टाकलं, जेव्हा करुणानिधी सत्तेत आले तेव्हा जयललितांना जेलमध्ये टाकलं. तशी राजकारण, तसं राजकारण महाराष्ट्रात चाललं नाही. शरद पवार साहेबांनी सुद्धा तसं राजकारण केलेलं नाही. एक गोष्ट शरद पवार साहेबांबद्दल मानावंच लागेल की शरद पवार साहेबांनी अक्रॉस पार्टी लाईन्स आपले रिलेशनशिप मेंटेन करून ठेवले. आज सुद्धा मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणारच आहे की कशा प्रकारे शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना जो महाडजी शिंदे पुरस्कार दिल्यानंतर कशा प्रकारे एक जे संजय राऊत जे म्हणत होते की शरद पवारांचं राजकारण समजण्यासाठी 100 वर्ष घ्यावं लागतात, शरद पवारांनी तुम्हाला त्यांचं राजकारण एकाच वर्षात दाखवून दिलं. हा विषय मी घेऊन येणारच आहे तुमच्यासमोर. पण आज मी बोलतोय की मनोज जरांगे पाटील बद्दल. तर मनोज जरांगे पाटील यांच्या नजरेत सुरेश धस हे नेहमीच चालत होते, त्यांच्या डोळ्यातला नेहमीच सुरेश धस हे काटा होते. आता त्याच्या मागचं कारण समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. सुरेश धस ते आमदार आहेत की ज्या आमदाराने मनोज जरांगे पाटील यांना पडद्यामागे टाकला. अब याच्या आधी काय, सकाळी 9 वाजता भोंगा ज्याप्रमाणे वाजतो संजय राऊतांच्या रूपाने, त्याच प्रकारे सगळे माईक घेऊन उठायचे आणि मनोज जरांगे पाटील समोर जायचे. मनोज जरांगे पाटील रोज प्रत्येकाला याला त्याला घोडे लावायचे, याच्यावर बोलणं त्याच्यावर बोलणं, त्याला शिव्या देणं, असं करू तसं करू, रस्त्याने फिरू देणार नाही, उघड बांगडी करू, उघड चाळे करू, काय करायचं करू. मनोज जरांगे पाटील ट्विट द्यायचे, बाईट द्यायचे, त्यानंतर दिवसभर ती न्यूज चालायची. गेल्या 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची पॉलिटिकल स्पेस, मीडियामधली स्पेसच ही सुरेश धस साहेबांनी खाऊन टाकली. हो, सुरेश धस साहेबांनी ज्या प्रकारे सुरेश भैया देशमुख यांच्या न्यायासाठी प्रयत्न केला किंवा यांना न्याय मिळवून देण्यासाठी जसे ते लढत आहेत, हे खरंच आपण म्हणायला पाहिजे की हे खरंच स्तुतिसुमनी आहे. त्यांची स्तुती या गोष्टीसाठी व्हायलाच हवी. पण महाराष्ट्राच्या राजकारणात आज जर विचार केला तुम्ही, धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही, त्यांनी अपराध केला नाही केला याच्यावर मी बोलत नाही. त्यांनी अपराध केला किंवा त्यांचा त्याला म्हणतो ना आपण वरहस्त हा वाल्मिक कराड यांच्या मागे होता नव्हता याच्याबद्दलही मी काही बोलत नाही.
तो मॅटर कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे कोणी दोषी भेटेल त्याला कडक ते कडक शिक्षा होणारच आणि कायद्यानुसार ती शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच हवा. पण मित्रांनो, तुम्ही हा विचार करा की संतोष भैया देशमुख यांचं प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात जास्त हायलाईट किंवा सगळ्यात जास्त जर मुद्द्याची कोणी वाट बघितली असेल तर ती मनोज जरांगे पाटील दादांनी. आता मनोज जरांगे पाटील दादा हे त्या मुद्द्यावरती समोर येणार आणि कडकडावून सगळ्या समोर जाणार हे वाटत असताना ती सगळी पॉलिटिकल स्पेस सुरेश धस यांनी कॅप्चर केली. रोज मीडिया समोर सुरेश धस जायचे. विरोधी पक्षांचं काम सुद्धा सुरेश धसच करत होते. म्हणजे महाराष्ट्रात जणू काही विरोधी पक्षनेते आहे का नाही हे सुद्धा सुरेश धसांमुळेच कळलं नाही. सुरेश धस सत्तेत आहे, सुरेश धस विरोधात आहे. तर ही कुठे ना कुठे सल ही मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यामध्ये होती की हा व्यक्ती माझ्यासमोर कसा जातो, हा व्यक्ती सकल मराठा समाजाचा नेता कसा काय होऊ शकतो. या गोष्टीची सल होती आणि ती संधी चालून आली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे सुरेश अण्णा धस त्यांना भेटायसाठी गेले. आणि मंत्री आहेत, कोणत्या मंत्र्याला भेटू शकत नाही का तुम्ही महाराष्ट्रात? मंत्र्याकडून काम करून घ्यायचे असतात. ते परळीचे मंत्री आहेत, ते बीडमधून मंत्री आहेत, हे बीडमधून आमदार आहेत एका कॉन्स्टिट्युन्सीमधून, आष्टीमधून. तर आष्टीच्या विकास कामाची कामं करायची असेल, विकास कामं करायची असेल, निधी मागायचा असेल तर कुणाला मागणार? हो, मुख्यमंत्री त्यांच्या पार्टीच्या आहेत, तिथून निधी भेटेल. पण लोकल लेवलवरती असते, डीपीडीसीच्या बैठकी असतात डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तिथे पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्याशी तर बोलावंच लागेल ना. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुश्मनी नव्हती साहेब. मुंडे यांना भेटायला गेले धस याच्यामुळे काही ते मुद्दा विसरले नाही. आज सुद्धा तेच बोलले की सुरेश भैया धस यांच्या न्यायासाठी जी लढत आहे ती सुरूच राहील, तो लढा सुरूच राहील. पण मनोज जरांगे दादा, तुम्ही संधी साधली, तुम्ही ती संधी साधली आणि त्याचं सोनं करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करेल. आमच्या मराठा समाजाला तुम्ही जागून देण्याचा प्रयत्न करेल की सुरेश अण्णा धस हे कॉम्प्रोमाइज झालेले आहे. पण असं काहीही नाही. खरं तर मनोज जरांगे साहेब म्हणतो मी तुम्हाला, कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकला असता जर तुम्ही इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतला असता तर. पण तुम्ही वरच्यांचा ऐकून निर्णय घेतला नाही, सीट्स लढवल्या नाही. कमसे कम 25, 30, 40 आमदार तुमचे निवडून आले असते, तुम्ही विरोधी पक्षनेता तरी होऊ शकले असते. किंवा 33% मराठा समाज मागे तुमचा उभा आहे, आज सुद्धा उभा आहे. मी हे कधीच म्हणणार नाही की मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागून गेलाय. आजही मराठा समाज तुमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमच्या मागे उभा आहे. तुम्ही पॉलिटिक्स मध्ये उतरले असते तरी तुमच्या मागे उभे राहिले असते. पण ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केला त्या गोष्टीला सहमती दाखवलेली नाही. तर साहेब, असं नसतं होत. समाजाचा नेता बनण्यासाठी समाजाचे प्रश्न वरती घ्यावे लागतात. प्रत्येक वेळेस आपले डिमांड, आपल्या ज्या मागण्या असतात त्या बदलून लोकांपुढे मांडावं नसतात लागत. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.